So electromagnetic induction. So let's see the definition of the electromagnetic induction. Okay, so what is the electromagnetic induction? When it is the phenomenon, okay, listen carefully, it is phenomenon in which when a coil, okay, when a coil is subjected to changing magnetic flux changing magnetic flux with respect to time EMF with respect to time EMF is induced in that coil. So this phenomenon is called as electromagnetic induction. म्हणजे याचा मीनिंग लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा एखादी कॉईल चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये आपण ठेवतो, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्सला एखादी कॉईल ज्यावेळी सब्जेक्ट करतो तेव्हा तेव्हा त्या कॉईल मध्ये काय होतो, EMF इंड्यूस होतो, म्हणजे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. सो बाय युझिंग मॅग्नेटिक फील्ड वी आर गोइंग टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी. मॅग्नेटिक फील्डचा वापर करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचा जो फेनॉमिनन आहे त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला जे अवेलेबल आता इलेक्ट्रिसिटी जी आहे, लक्षात घ्या, ती कुठल्या फेनॉमिनन क्रिएट होते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या फेनॉमिननच्या साहाय्याने क्रिएट होते. म्हणजे हा फेनॉमिनन आहे म्हणून आपल्याला आता सध्या लाईट मिळते, नाहीतर लाईट मिळाली नसती. सो इट इज द फेनॉमिनन इन विच व्हेनेवर अ कॉईल इज सब्जेक्टेड टू, म्हणजे जेव्हा जेव्हा एखादी कॉईल, लक्षात घ्या, जस्ट अ कॉईल, इट इज नॉट द करंट कॅरिंग कॉईल, एखादी कॉईल ज्यावेळी चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये ठेवतो, म्हणजे कॉईल पाहिजे आणि त्याच्यावरती काय पाहिजे, उसके अराउंड क्या चाहिए, उसके अराउंड चेंजिंग मैग्नेटिक फ्लक्स चाहिए. तो क्या होता है, उस कॉइल में EMF इंड्यूस होता है, उसको क्या बोलते हैं, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन बोलते हैं. ओके, सो इट इज द फेनोमेनन इन विच व्हेन अ कॉइल इज सब्जेक्टेड टू चेंजिंग मैग्नेटिक फ्लक्स EMF is induced in that coil. EMF means electromotive force. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजेच काय, की ज्याच्यामुळे इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होतो. बॅटरीला काय असतो, EMF असतो. EMF चं युनिट काय असतं, व्होल्ट. म्हणजे आता इथं तुम्हाला लक्षात येईल की इट इज द फेनॉमिनन इन विच कॉइल इज सब्जेक्टेड टू चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. हा वर्ड महत्वाचा आहे, चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स. आता हे चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स कसं प्रोड्यूस होणार हे स्टडी करण्यासाठी मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय अगोदर माहिती पाहिजे. मॅग्नेटिक फ्लक्स, सो लेट्स सी व्हॉट इज मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय बघूया. magnetic flux is nothing but amount of or number of magnetic field lines passing through a given area. So magnetic flux कशावर जनरेट होतं, magnetic flux is generated on area. लक्षात घ्या, magnetic flux is generated on a area. म्हणजे एरियाशी किंवा सरफेसशी रिलेटेड ती फिजिकल क्वांटिटी आहे की मॅग्नेटिक फ्लक्स काय होतं, एखाद्या पर्टिक्युलर सरफेसवर किंवा पर्टिक्युलर एरियावर जनरेट होतं. आणि एखाद्या एरियावरचं मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे काय, अमाऊंट ऑफ और नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स पासिंग थ्रू दॅट गिवन एरिया, दॅट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. सो नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, passing through that area is called as magnetic flux. एखाद्या एरियामधून किती मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, जसं इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्स आपण स्टडी केलेला आहे, चार्ज मधून काय होतात, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जनरेट होतात. तसं मॅग्नेट मधून किंवा मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय असतात, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असतात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऐवजी तिथं वर्ड काय वापरतो आपण, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असा वर्ड वापरतो. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणजे हे असं असतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल
सपोज दिस इज नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. तर नॉर्थ आणि साऊथ पोलच्या भोवती ह्या ज्या लाईन्स असतात याला काय म्हटलं जातं, मॅग्नेटिक फील्ड लाईन्स असं म्हटलं जातं. सर द मॅग्नेटिक फील्ड लाईन्स. सो दीज आर लाईक दिस. या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत, लक्षात घ्या. ज्या मॅग्नेट भोवती असतात, ज्या मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन काय करतात, रिप्रेझेंट करतात. दे आर फ्रॉम नॉर्थ पोल टू साऊथ पोल एक्सटर्नली अँड साऊथ पोल टू नॉर्थ पोल इंटरनली. Like this. Suppose some area is placed here. So this is a small area. Suppose a small area is placed here. So how much is the magnetic flux on this area? Now here you can see how many lines are passing through that area. 1, 2 and 3. Okay. Only 3 lines are passing through this area. 3 लाइन इस एरिया से पास हो रहे हैं, इसलिए मैग्नेटिक फ्लक्स कितना आएगा इस एरिया पे, 3 आ जाएगा. मैग्नेटिक फ्लक्स विल बी 3 like this. So that is a very simple term, magnetic flux. Magnetic flux is number of magnetic field lines passing through that area is called as magnetic flux through that surface or through that area. Okay. There is one more mathematical formula for magnetic flux, and mathematical formula for magnetic flux is like this. Okay. मॅग्नेटिक फ्लक्स इज ऑल्सो गिवन ॲज, म्हणजे आता मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मात्र आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मॅग्नेटिक फ्लक्स इज गिवन बाय मॅग्नेटिक फ्लक्स इज गिवन बाय फाय. आता मॅग्नेटिक फ्लक्सला सिंबल काय वापरतो, फाय वापरतो, जे इलेक्ट्रिक फ्लक्सला देखील आपण वापरलेलं होतं. ओके. इलेक्ट्रिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स दोन्ही सिमिलर टर्म आहेत. ओके, सिमिलर आहेत, सेम नव्हे. ओके. सो phi is equal to b bar dot a bar. So magnetic flux is also the dot product of magnetic induction and area vector. ओके. मॅग्नेटिक इंडक्शन आणि एरिया वेक्टर या दोघांचं काय आहे ते डॉट प्रोडक्ट आहे. एरिया वेक्टर कसा काढायचा ते आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स किंवा इलेक्ट्रिक फील्ड या टॉपिक मध्ये आपण क्लिअरली स्टडी केलेला आहे. एरिया वेक्टर बरोबर आहे ना. एरिया वेक्टर म्हणजे काय असतं सांगा. इट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असणार आहे. एरिया वेक्टर म्हणजे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, इक्वल टू एरिया, आणि डायरेक्शन म्हणजे काय असतं, द वेक्टर विच इज परपेंडिक्युलर टू दॅट एरिया, that is called as direction. Okay. So magnetic flux is given by phi is equal to b bar dot a bar. Okay. So magnetic flux is always equal to the dot product of magnetic induction vector and area vector. So it is a scalar quantity. It is a scalar quantity. क्योंकि आपको पता है कि डॉट प्रोडक्ट क्या होता है, ऑलवेज स्केलर क्वांटिटी होता है. डॉट प्रोडक्ट इज ऑलवेज स्केलर क्वांटिटी. ओके. मैग्नेटिक इंडक्शन इज अ वेक्टर, एरिया इज अ वेक्टर, एंड डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज ऑलवेज ए स्केलर क्वांटिटी. इट इज ए स्केलर क्वांटिटी. So what is the SI unit and dimension of the magnetic flux? Okay. So SI unit of magnetic flux is given after the name of a scientist, that is Weber or WB. In short it is written as WB, Weber. SI unit is Weber, and SI unit is Weber or it is Tesla into meter square. वेबर म्हणजेच काय असणार आहे, टेस्ला मीटर स्क्वेअर असणार आहे. टेस्ला इंटू मीटर स्क्वेअर. कारण आपल्याला माहित आहे की मॅग्नेटिक इंडक्शनचं युनिट आहे टेस्ला आणि एरियाचं आहे मीटर स्क्वेअर. सो टेस्ला मीटर स्क्वेअर म्हणजेच त्याला काय म्हटलेलं आहे, वेबर म्हटलेलं आहे. ओके.
सीजीएस युनिट देखील याचा आहे. आणि सीजीएस युनिट काय बघा, सीजीएस युनिट आहे, इसका सीजीएस युनिट है मैक्सवेल. ओके, मैक्सवेल. Maxwell is CGS unit which is denoted by mx. Okay, mx, Maxwell. अभी इधर वेबर और मैक्सवेल, इसमें रिलेशन क्या आएगा? वेबर और मैक्सवेल रिलेशन इज 1 वेबर इज इक्वल टू 10⁸ Maxwell. So this is the conversion factor between Weber and the Maxwell. So 10⁸ is the conversion factor. And dimension is, इसका डायमेंशन क्या आएगा? डायमेंशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ओके, तुम्हाला काय करावं लागेल? मॅग्नेटिक इंडक्शनचं डायमेन्शन इथं प्लेस करावं लागेल, एरिया वेक्टरचं डायमेन्शन प्लेस करावं लागेल, आणि दोन्ही डायमेन्शन प्लेस केल्यानंतर क्या डायमेन्शन आ जाएगा? m1 l2 t-2 a-1. So this is the dimension m1 l2 t-2 a-1. 1 2 2 1. You can remember like this, plus plus minus minus, 1 2 2 1. That is the dimension of the magnetic flux. So let's have a problem related to this. Before that you can write phi is equal to b bar dot a bar म्हणजे काय असतं सांगा? ba cos theta. b bar dot a bar म्हणजे काय असतं? ba cos theta. तर थीटा म्हणजे काय असणार आहे? theta is equal to angle between direction of magnetic induction and direction of area vector. Okay, direction of area vector and direction of magnetic induction यांच्यामधला angle theta आहे. So there are different cases. Case 1, if this is area A and this is magnetic induction B bar, मला सांगा इथं थीटा किती येणार रे? How much will be the theta? Tell me. Case 1 काय? When area is perpendicular to B bar, theta किती येणार? 90 degree. प्रत्यक्षामध्ये 0 डिग्री. प्रतीक्षा बरोबर आहे? हो. 0. प्रत्यक्षा 0 आणि बाकीचे 90, म्हणजे मेजॉरिटी कोणाची आहे? 90 ची मेजॉरिटी आहे. मग काय घ्यायचं? सिया म्हणते 0 डिग्री. 0. हा कोणाचा आवाज? अँगल इज 0 डिग्री. 0 इज करेक्ट. कारण एरिया परपेंडिक्युलर, आता एरिया वेक्टरची डायरेक्ट थीटा म्हणजे कुणामधला अँगल सांगितलाय रे? बी बार आणि ए बार. ए बार म्हणजे काय? एरियाला काढलेली एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी असते? एरिया वेक्टरला काढलेली परपेंडिक्युलर. सो ए बार अँड बी बार आर इन सेम डायरेक्शन. कधी येतात? वेन एरिया इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक इंडक्शन. इथं परपेंडिक्युलर वर्डवर जायचं नाही. ओके, ते बघायचं एरिया वेक्टरची डायरेक्शन कशी आहे आणि बी बारची डायरेक्शन कशी आहे. अँड वेन एरिया इज परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक इंडक्शन, थीटा किती येणार आहे? सॉरी, फ्लक्स किती येणार आहे? फाय इज इक्वल टू बी ए कॉस 0, दॅट इज बी ए. सो फ्लक्स इज मॅक्सिमम. म्हणजे फ्लक्स मॅक्सिमम कधी असतं? वेन फ्लक्स इज मॅक्सिमम वेन एरिया इज फ्लक्स कधी मॅक्सिमम असणार? वेन एरिया is perpendicular to magnetic induction. So this is the first case. Case 2, that is when
area is parallel to magnetic induction. Okay, अभी second case क्या है, area parallel to magnetic induction है, so this will be the area and this is the magnetic induction. area और magnetic induction parallel है. अभी इधर थीटा कितना आ जाएगा बताओ, थीटा कितना होगा? 90 degree. Now 90 degree, because theta is the angle between B bar and A bar. A bar म्हणजे कसं होणार बघा, एरियाला परपेंडिक्युलर. Okay, so flux will be equal to, how much will be the flux? BA cos 90. Cos 90 is equal to 0. So minimum flux is equal to 0. म्हणजे एरिया और फ्लक्स मॅक्सिमम कधी किती असतं, BA कधी असतं, एरिया परपेंडिक्युलर असताना. आणि एरिया और फ्लक्स मिनिमम कधी असतं, ज्यावेळी एरिया जो आहे तो परपेंडिक्युलर टू मॅग्नेटिक इंडक्शन, सॉरी पॅरलल टू, एरिया जर पॅरलल टू मॅग्नेटिक इंडक्शन असेल तर फ्लक्स 0 असणार आहे, आणि परपेंडिक्युलर असेल तर मॅक्सिमम असणार आहे. आणि केस 3 म्हणजे इफ एन एरिया इज इन्क्लाइंड. Area is inclined to magnetic field, so it is like this. So this is magnetic induction B bar and this is area. So direction of area vector will be like this, A bar, and if angle between B bar and A bar is theta, phi here is equal to BA cos theta. Any doubt in this case? काय डाउट आहे का? No, sir. So let's have one question related to this. Question is, a uniform magnetic field exists in the space. A uniform magnetic field exists in the space, that is B bar is given as B1 I cap plus B2 J cap minus B3 K cap. So magnetic field in vector form is given like this, that is B bar is equal to B1 I cap plus B2 J cap minus B3 K cap. Find the magnetic flux. Find magnetic flux through an area yes, through an area yes, area yes, if area yes is in YZ plane. Area yes is in YZ plane. Okay, इधर मैग्नेटिक इंडक्शन दिया है और एरिया भी दिया है. ओके, तो इसका सॉल्यूशन निकालने के लिए क्या करना पड़ेगा, मैग्नेटिक फील्ड वेक्टर फॉर्म में निकालना पड़ेगा, एरिया वेक्टर भी निकालना पड़ेगा. ओके, सो मैग्नेटिक इंडक्शन it is as it is, that is B bar is equal to B1 I cap plus B2 J cap minus B3 K cap. और एरिया वेक्टर क्या रहेगा, S बार इज इक्वल टू, इधर क्या लिखना है, मैग्नीट्यूड और डायरेक्शन लिखना है. एरिया का मैग्नीट्यूड क्या है, यस, और डायरेक्शन क्या है, इट इज इन YZ प्लेन. सो टेल मी डायरेक्शन. X. डायरेक्शन काय आहे सांगा रे. X.
एक्स मीन्स IJK च्या स्वरूपात काय लिहायचं? I. I cap लिहायचं. Correct. So magnetic flux in this case is dot product of these two. अब इस दोनों का डॉट प्रोडक्ट क्या आ जाएगा? देखो, I dot I 1, I dot J 0, I dot K 0. So second term, third term is going to become 0. So what will be the answer? Tell me answer. What is the answer? B1. Yes, I dot I means 1. So magnetic flux is B1. Yes, that is the answer. Okay.